भाद्रपद शुक्ल पंचमी श्री ऋषीपंचमी शके 1832 अर्थात 8 सप्टेंबर 1910 या दिवशी श्रींनी संजीवन समाधी ग्रहण केली। हा दिवस श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो। या उत्सवाप्रसंगी भाद्रपद शुक्ल 1 ते 5 श्रींच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये श्री गणेश याग व वरुण यागाचे आयोजन करण्यात येते। या उत्सवाप्रसंगी प्रचंड यात्रेचे आयोजन होत असते। प्रत्येक उत्सवात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या भजनी दिंड्यांचा सक्रिय सहभाग असतो। श्रींच्या मंदिरावर व परिसरात यानिमित्त विद्युत दीपांची रोषणाई करण्यात येते। श्रींची पालखी गज, अश्व, रथ, मेना, दिंडी आदी वैभवासह पूर्ण गावात नगर परिक्रमेकरिता मिरवणूक निघते। टाळ मृदुंगांच्या निनादात हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तिभावाने दुमदुमले जाते। येथे यात्रा उत्सवात येणाऱ्या भजनी दिंडीस 10 टाळजोड, 10 मृदुंग व 1 वीणा हे भजनी साहित्य नियमाची पूर्तता केल्यानंतर वितरित करण्यात येते। तसेच श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज अभंगगाथा व श्री एकनाथी भागवत हे संत वाङ्मय देखील विनामूल्य भेट देण्यात येते। त्या अगोदर 5 दिवसांपासून सुरू असलेला हा पुण्यतिथी सोहळ्याची समाप्ती होमाच्या पूर्ण आहुतीने होते। यावेळी विश्वस्त मंडळ व शिवशंकर भानू गणेश यांच्या चिरंजीवाच्या हातून होमात नारळ टाकून दुपारी 2 वाजता महाराजांची पालखी आपल्या राजेशाही थाटात नगर परिक्रमेकरिता निघत असते आणि सायंकाळी 7 वाजता दरम्यान परत महाराजांची पालखी मंदिरात प्रवेश करते। सांज आरतीनंतर हा डोळ्यांचे पारणे फेरणारा सोहळा समाप्त होतो। शेगाव येथून कॅमेरामॅन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।